काय सीलिंग आहे, नादच खोळा. वारंवार जावं वाटतं या सेलिंग वरून. अर्थात त्याला मिसिंग लिंक म्हणतात. अर्थात ज्या पद्धतीनं मुंबईला जोडलाय ना, 2 ते 2.5 तासात पुण्यातून मुंबई टच मी प्रवास केला. सकाळी तुम्ही जर लवकर निघालात, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही एवढ्या लवकर मुंबईला पोहोचता, जर मधली ट्रॅफिक नसेल तर. पुढे अटल सेतू आहे, तिथं थोडी तांत्रिक अडचणी येतात. पण मध्ये जी दुर्घटना आहे, पहिल्याच पावसात काय पडझड झाली, संपूर्ण महाराष्ट्राने ट्रोल केलं. संतोष शिंदे नाही विरोधात बोलला, नाही बोलणार का? काम चांगलं केलंय. ज्या पद्धतीनं जोडलाय, अहो अख्खा लोणावळा खंडाळा बायपास झालो आपण. अख्खा घाट तुम्हाला गरज नाही चढायची न उतरायची, एकदम सोपं केलंय. 3 टनेल आणि नवीन हा मिसिंग लिंकचा ते 2 टनेल, संपला विषय. प्रवास थेट मुंबई 2-2.5 तासात. काय पाहिजे अजून? पण पावसात जो काही मिसिंग लिंकचा तो पहिला म्हणजे जिथून मिसिंग लिंक सुरू होतो तिथं पाणी बदाबदा गळालं. राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं किंवा त्यांच्याविषयी गडबड का केली उद्घाटनाची, आणि उभ्या महाराष्ट्रात याची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांना राग आला. खरं तर राग येण्याची गरज नव्हती, पण त्यांनी ज्यावेळेस सभागृहात शब्द वापरला, तुम्ही माझी कितीही बदनामी करा, मला कितीही बोला, ट्रोल करा, पण तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करताय, खपवून घेणार नाही, बघून घेईल. दादागिरी शब्द होते. पण ज्यावेळेस हे सगळं पाहतोय ना वैभव, नादखुळा वातावरण आहे. एकदम प्रेमात पडू या प्रवासाच्या. सगळ्यात महत्वाचं, दुसरी महत्वाची गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी इतका राग स्वतःवर घेणं अपेक्षित नव्हतं. कशाला राग करायचंय? काय गरज आहे म्हणजे त्रास सहन करण्याची किंवा वाईट वाटून घ्यायची? मला एक चांगलं कळतं, आणि चांगलं यासाठी कळतं की काही गोष्टी ह्या त्या ताकदीनं समजून घेतल्या पाहिजेत. कोणत्या? तुम्ही बघा, जिथं जिथं डेव्हलपमेंट होती तिथं नावं ठेवायची गरज नसते, पण ज्यावेळेस सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी हे सगळं आपल्या अंगावर घेतलं जातं किंवा मी केलंय मी केलंय मी केलंय, क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे ना, तुम्ही कशाला सांगताय? पण जी काही तांत्रिक अडचणी झाल्या, इगो प्रॉब्लेम का केला, हा माझ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर चर्चा करूया. सर्वांना नमस्कार, मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. मिसिंग लिंकवर आपण खुश आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःला ट्रोल करत असताना महाराष्ट्राला याच्यात ओढलं, हे काय मला पटलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी चिडणंच अपेक्षित आहे, दुर्लक्ष करावं ना. या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंडखोर नेता हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मुख्यमंत्र्यांना सध्या झालंय काय? का चिडचिड वाढली? उगाच मी मित्रांसोबत चर्चा करत होतो की मुख्यमंत्री का चिडचिड करतायत, का मुख्यमंत्र्यांना एवढा राग आला, त्यांना ट्रोल केलं तर महाराष्ट्राचा अपमान कसा काय झाला? मग त्यांच्याकडून जो काही नेहमी महाराष्ट्राचा अपमान होतो त्यावेळेस काहीच बोलायचं नाही का, त्यांच्या लोकांकडून खास करून? मला असं वाटतं मुख्यमंत्री बदलला जातो की काय, केंद्रात काहीतरी शिस्त की काय? मिसिंग लिंक जर इतका ताकदीचा महत्वाचा पूल होता, 56 देशातली यंत्रसामुग्री, टेक्नॉलॉजी, तिथं दर्जेदार माणसं, अर्थात इंजिनियर, ही सगळी माणसं आणून तो बनवलेला असताना, अहो साधं लोकसभेच्या निवडणुका लवकर आचारसंहिता लागेल म्हणून 1.5 किलोमीटरचा मेट्रोचा तो पूल तयार झालेला होता, गडबडीत उद्घाटन केलं. लक्षात घ्या, का केलं? तर हे मोदींनी केलं हे दाखवायचं होतं. काम अपूर्ण होतं, नंतर काम पूर्ण झालं. मिसिंग लिंक तर एवढा मोठा होता,
मग तिथं प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन का केलं नाही, किंवा गृहमंत्र्यांच्या हस्ते का उद्घाटन केलं नाही? तर अशी कुजबूज कळते असं मला जे काही इनपुट्स मिळाले. शेवटी मी माझ्या सुद्धा सूत्राच्या माहितीतून मला जी माहिती मिळाली, कदाचित दिल्लीकरांना म्हणजे भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांना ही गोष्ट आवडली नाही की ह्या म्हणजे फडणवीस साहेब, शिंदे साहेब या दोघांनीच उद्घाटन का केलं, तेही गडबडीत 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी. आम्हाला का बोलवलं नाही, आमच्या हस्ते का केलं नाही? राग असू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे यांच्यात पण वाद होत असतील का, भले एका पक्षातले असले तरी? आणि अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यातला तिसरा, तो काय माहितीये का? ज्यावेळेस माणूस चिडचिड करतो, ज्यावेळेस आपल्या हातातून सगळं निघून चाललंय आणि शत्रू आपल्यावर, आपल्यातला शत्रू हा टपू नये, त्यावेळेस बारकाईनं लक्ष दे बरं का मी काय म्हणतोय ते. आपल्याकडून अर्थात महाराष्ट्राकडून आपल्या विरोधात कुठलंही षडयंत्र, आंदोलन किंवा निगेटिव्ह बातम्या महाराष्ट्रात पेरल्या जाऊ नयेत आणि महाराष्ट्रातून ते दिल्लीपर्यंत जाऊ नये, अन्यथा आपल्यावर गंडांतर येऊ शकतं, आपल्या विरोधात सुद्धा माणसं जाऊ शकतात. कदाचित असं देवाभाऊंच्या मनात असावं, मनात, म्हणून ते चिडचिड करत असावे, म्हणून ते चिडचिड दिसले. अन्यथा म्हणजे आपण वैचारिक दृष्ट्या टीका टिप्पणी करत असतो, मला प्रत्येक वेळी त्या नजरेने पाहायचं नाही, पण कितीही वाद असला, कितीही मोठे मोर्चे असले, कितीही राज्याच्या राजकारणामध्ये टेन्शन असलं, देवाभाऊंच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य असायचं. देवाभाऊंना मी कधीच नाराज झालेलं पाहिलं नाही. सभागृह सोडून, सभागृहात त्यांच्या विरोधात सगळे आरडाओरड करतात म्हणून त्यांची चिडचिड तिथं समजू शकतो मी. पण ते हाऊसमध्ये आणि हाऊसच्या बाहेर आता जे चिडचिड करत होते, कदाचित महाराष्ट्रातून निगेटिव्ह चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली आणि हे त्यांच्यासाठी निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. इतर कामामध्ये मुख्यमंत्री महोदयांना पॉझिटिव्ह पॉइंट कलेक्ट करायचे आहेत, तर पुढचं त्यांचं महाराष्ट्रातलं जमेल, अन्यथा दिल्ली वारी ठरलेली आहे आणि म्हणून ती करायची नाही. कारण मला सांगा ना, एखादा राज्याचा मुख्यमंत्री हा राज्यावर कंट्रोल असतो आणि एखादा केंद्रातला मंत्री, तुम्हाला असं वाटतं का अख्ख्या देशावर कंट्रोल असतं? आहे का कुणाची तेवढी ताकद? प्रधानमंत्र्याच्या पुढे कुणाचं चालत नाही. आणि मग राज्यातून वर गेलेला असतो, राज्यातलेही कोण विचारत नाही. हे वास्तव आहे आणि हे होऊ द्यायचं नाही म्हणून हे चाललेलं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे मी जे बोलतोय निर्विवाद 100% सत्य आहे. आणि म्हणून चिडचिड वाढलेली आहे. देवाभाऊंच्या चिडचिडी मागचं खरं कारण काय असेल खरं कारण, तर हे मी आता सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. बाकी मी बोलतोय ते खरंय की खोटंय मला कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. बंडखोर नेता युट्यूब चॅनलला अजिबात विसरायचं नाही, कारण ऍडव्होकेट संतोष शिंदे सोबत बंडखोर नेता चॅनल जोडलं गेलेलं आहे. धन्यवाद.